हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हा सुंदर असा ग्रॅनी स्क्वेअर. बनवायला अतिशय सोपा आणि पटकन होणार आहे. इथे मी हे 2 कलरमध्ये तुम्हाला बनवून दाखवलंय. ह्यामध्ये तुम्ही अजून थोडे राउंड्स वाढवून याचं एखादं छानसं प्लेसमेंट बनवू शकता किंवा टेबल रनर सुद्धा बनवू शकता किंवा आता हे 2 स्क्वेअर एकत्र जोडून म्हणजे असे अजून स्क्वेअर्स बनवून तुम्ही ह्याची छानशी लहान मुलांसाठी कोठडी सुद्धा बनवू शकता. तुम्ही आता बघू शकता इथे हा स्क्वेअर बनवण्यासाठी मी इथे डबल क्रोशे आणि चेनचा वापर केलाय. तरी सुद्धा हे खूप सुंदर असं डिझाईन इथे तयार झालंय. तुम्हाला हे करून बघायला नक्की आवडेल. चला तर मग आता ह्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. यासाठी मी इथे 2 कलरमध्ये लोकर घेतली आहे. तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. त्याच्यानंतर इथे मी 14 नंबरची सुई घेतली आणि कात्री घेतली. सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. आता ह्या मॅजिक रिंग मध्ये 3 चेन घालून घेणार आहोत. 1 2 आणि 3. त्यानंतर आता इथे आपल्याला 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आता आपले 4 डबल क्रोशे घालून झाले इथे आणि हे जे पहिल्या 3 चेन आहेत तो आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. म्हणजे इथे एकूण आपण 5 डबल क्रोशे घालून घेतले. आता 3 चेन घालायच्या. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंग मध्ये 5 डबल क्रोशे घालायचे. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर परत 3 चेन घालायच्या आणि परत 5 डबल क्रोशे. असं आपल्याला इथे अजून 2 वेळा करून घ्यायचं. म्हणजे या मॅजिक रिंग मध्ये एकूण आपले 20 डबल क्रोशे घालून होतील. आता हे शेवटचे 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर 3 चेन घालून घ्यायच्या आणि जिथे आपण सुरुवातीच्या 3 चेन घातल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चेन मधून सुई काढून स्लिप स्टिच घालून घ्यायचं. इथे आपला हा पहिला रो कंप्लीट झाला. आता नेक्स्ट रोच्या सुरुवातीला इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर आता या सेम स्टिच मध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. सुरुवातीला ज्या आपण 3 चेन घातल्या होत्या त्या सुद्धा आपण एक डबल क्रोशे म्हणून पकडणार आहोत. म्हणजे एकूण आपले 5 डबल क्रोशे झाले इथे घालून. आता एक चेन घालायची आणि आता या खालचे 3 जे डबल क्रोशे आहेत ते स्किप करायचे आणि शेवटच्या डबल क्रोशेमध्ये परत 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 5. आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर 3 चेन घालायच्या. त्यानंतर आता पुढचे जे 5 डबल क्रोशे आहेत तिथल्या पहिल्या डबल क्रोशे मध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1
2, 3, 4 आणि 5. त्यानंतर एक चेन घालून घ्यायची आणि आता खालचे 3 डबल क्रोशे स्किप करायचे आणि एकदम शेवटच्या डबल क्रोशेमध्ये परत 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर परत 3 चेन घालायच्या. त्यानंतर पहिल्या डबल क्रोशेमध्ये 5 डबल क्रोशे आणि शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 5 डबल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेऊया. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे 3 चेन घालायचे. त्यानंतर या सेम टाक्यामध्ये आपल्याला इथे 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4. त्या सुरुवातीला इथे आपण ज्या 3 चेन घातल्या होत्या त्या आपण 1 डबल क्रोशे म्हणून पकडणार आहोत. त्यानंतर आता या पुढच्या स्पेसमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे, 3 चेन आणि परत 1 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर आता या शेवटच्या डबल क्रोशेमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता 5 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आपल्याला ते 3 चेन घालून घ्यायचे आणि पुढच्या 5 डबल क्रोशे मधला जो सुरुवातीचा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये परत 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे, 3 चेन आणि 1 डबल क्रोशे घालून घ्यायचं. अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर नेक्स्ट राऊंडमध्ये स्क्वेअरच्या कॉर्नरला आपण 4 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर आता जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यात 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे.
त्यानंतर आता हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे, 3 चेन, एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर ट्रायंगलची जी दुसरी बाजू आहे म्हणजे जो दुसरा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम एक डबल क्रोशे, 3 चेन, एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. आणि त्यानंतर आता ह्या शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेऊया. त्यानंतर आता मी इथे ही येलो कलरची लोकर अटॅच करून घेतली. आता इथे आपल्याला सुरुवातीला 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर सेम स्टिच मध्ये आपल्याला इथे 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4. आता हे पहिले 3 चेनचा एक डबल क्रोशे आणि उरलेले 4 असे म्हणून आपले इथे 5 डबल क्रोशे घालून झाले. त्यानंतर आता हा जो ट्रायंगल आहे त्याचा हा जो पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे, 3 चेन, एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर या पुढच्या ट्रायंगल मध्ये एक डबल क्रोशे, 3 चेन, एक डबल क्रोशे घालून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या ट्रायंगल मध्ये एक डबल क्रोशे, 3 चेन, एक डबल क्रोशे घालून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे आपले हे 3 ट्रायंगल तयार झाले. त्याच्या आधीच्या रांगेत आपण 2 आणि त्याच्या आधीच्या रांगेत आपण एक ट्रायंगल घातला होता. आता या डबल क्रोशे मध्ये आपण 5 डबल क्रोशे घालून घेऊया. त्यानंतर 4 चेन घालूया आणि त्यानंतर या पुढच्या डबल क्रोशे मध्ये परत 5 डबल क्रोशे घालून घेऊया. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूपच कमी वेळामध्ये आपला हा स्क्वेअर इथे बनवून तयार झाला. तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.